नमस्कार मैत्रिणींनो, आपण आज ब्लाऊजच्या मापावरून परफेक्ट ब्लाऊज कटिंग कसं करायचं ते बघूया। तर कोणत्याही मापाचा ब्लाऊज असू दे आणि कुठल्याही प्रकारचा ब्लाऊज असू दे, सेम ह्याच पद्धतीनं ब्लाऊजचं माप घ्यायचं आहे आणि त्या पद्धतीनं ब्लाऊज कटिंग करायचं आहे। त्यामुळे तुमचा ब्लाऊज 100% बरोबर येईल। आणि जे काही छोटे छोटे पॉईंट आहेत, कुठलं माप कुठं घ्यायचं, की कुठल्या भागामध्ये किती इंच मिक्स करायचं, हे तुम्हाला मी इथं सविस्तर सांगणार आहे। त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला कोणत्याही साईजचा ब्लाऊज कटिंग करताना एकही अडचण येणार नाही। चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, हा आपला फोरटक्सचा ब्लाऊज आहे। तर आपण सुरुवातीला फोरटक्सच्या ब्लाऊजपासून सुरुवात करतो शिकण्याला। त्यासाठी आपण आज फोरटक्सचं माप शिकूयात। तर बघा, कुठल्याही साईजचा ब्लाऊज असू दे, सुरुवातीला वरती आणि खालती जे बटन आहे ते लावून घ्यायचं आहे। म्हणजे हुका असेल तर हुक लावून घ्या, बटन असेल तर बटन लावून घ्या, म्हणजे जेणेकरून तुमचा ब्लाऊज सेट होईल आणि ब्लाऊज माप घेताना आपल्याला अडचण येणार नाही। नेहमी उंची ही आहे ती पाठीमागच्या भागातून उंची घ्यायची आहे। बघा, ब्लाऊज असा करून घ्यायचा आहे आपल्याला आणि ब्लाऊजची उंची आपल्याला अशा पद्धतीने घ्यायची आहे। शोल्डरपासून कमरेपर्यंत जेवढी येईल तेवढी उंची इथं आपल्याला घ्यायची आहे। समोरच्या भागाने उंची घ्यायची नाही, ठीक आहे। तर बघा, व्यवस्थित आपण ब्लाऊज ठेवून घ्यायचा आहे। बघा, तयार ब्लाऊजची उंची आपली बरोबर 12 इंच आहे। त्यामध्ये आपण 1 इंच मार्जिन वाढून घेणार आहोत। आणि आपला हा फोरटक्सचा ब्लाऊज आहे, त्यामुळे समोरच्या भागामध्ये एक्स्ट्रा आपल्याला 1 इंच वाढवायचा आहे। म्हणजे आपण बघा, कटोरी ब्लाऊजमध्ये शिलाई मार्जिन उंचीमध्ये 1 इंच मिक्स करतो, पण फोरटक्सच्या ब्लाऊजमध्ये उंचीमध्ये 12 उंची आहे आपली, 13 इंच घेतली आणि एक्स्ट्रा 1 इंच घेतलं। ते एक्स्ट्रा 1 इंच घेतलेलं फक्त समोरच्या भागासाठी आहे। पाठीमागच्या भागातून 1 इंच अंतर आपण कट करणार आहोत। कारण कटोरीमध्ये वाढवत नाही, फोरटक्समध्ये वाढवतो। त्याचं कारण आहे, आपण कटोरी वाढवतो त्यामुळे ते अंतर आपण तिथं व्यवस्थित होतं। फोरटक्समध्ये आपण समोरचा पार्ट वाढवत नाही। बऱ्याच जणी कपड्यावरती वाढवून घेतात, पण आपण डायरेक्ट पेपरवरती घेणार आहोत, म्हणजे परत आपल्या लक्षात नाही राहिलं तरी ब्लाऊज बिघडतो। त्यामुळे डायरेक्ट कपड्यावरती आपण अंतर वाढवून घ्यायचं आहे। बघा, तयार उंची आपली किती आहे, 13, 1 इंच मार्जिन, 12 उंची तयार आहे। त्यामध्ये 1 इंच मिक्स केलं 13 आणि एक्स्ट्रा 1 इंच म्हणजे 14 इंच इथं आपण उंची घ्यायची आहे। आणि एक्स्ट्राची जी 1 इंच उंची घेतलेली आहे ती समोरच्या भागापुरतीच आहे। पाठीमागच्या भागातून ते आपण कट करून काढायचं आहे। ते कसं करायचं तेही मी तुम्हाला इथं सांगणार आहे। सुरुवातीला आपण उंचीचा बॉक्स तयार करून घेऊया, उरलेला पेपर आहे तो कट करूया, ठीक आहे। आता बघा, इकडच्या समोरच्या बाजूलाही आपल्याला बरोबर 14 इंच घ्यायचं आहे बरोबर। आणि हा बॉक्स करायचा 14चा आणि एक्स्ट्राचा पेपर आहे तो आपण कट करूयात। तो आपल्याला बाही कटिंगसाठी वापरायचा आहे। बघा, आता आपण इथं उंची घेतलेली आहे आपली। आता उंची घेतल्यानंतर आपला ब्लाऊज किती साईजचा आहे ते बघूयात आणि आपण माप टाकून घेऊयात। तर बघा, आपला ब्लाऊज किती साईजचा बघण्यासाठी हुक लावून घेतलेला आहे। त्या हुकापासून काखेपर्यंत आपल्याला ओढून बघायचं आहे किती ब्लाऊज आहे आपला। जेवढा असेल तेवढं तुम्हाला इथं घ्यायचं आहे बरोबर। हे बघा, इथून टेप धरायचा आणि काखेपर्यंत घ्यायचं आहे। तर बघा, हे आपलं 7 इंच आलेलं आहे, 7 इंच आलेलं आहे। तर आपला हा ब्लाऊज 28 साईजचा ब्लाऊज आहे, म्हणजे 7 चौक 28 हा ब्लाऊज आपला 28 साईजचा आहे बरोबर। आपलं 7 इंच आहे। ओढलं तरीही आपलं 7च येतं, नाही ओढलं तरीही 7च येतं। ब्लाऊज ओढून बघायचं आहे, तर 7 इंच आलेलं आहे। तर आता आपण इथं कितीचा ब्लाऊज आहे आपला, 28 साईजचा ब्लाऊज आहे। तर सुरुवातीला आता आपण गळारुंदी घ्यायची आहे, साईजनुसार गळारुंदी घ्यायची। 2.25 इंच आपण इथं गळारुंदी घ्यायची आहे, 2च इंच गळारुंदी घ्यायची आहे। 2.25 इंच जास्त होते, 2 इंच गळारुंदी घ्यायची आहे, म्हणजे एवढीच 2 इंच। कारण आपला ब्लाऊज कितीचा आहे, 28 साईजचा ब्लाऊज आहे, त्यामुळे 2 इंच गळारुंदी घेतली। आता आपण समोरील गळा बघूयात। तर बघा, समोरील गळा कसा बघायचा। सुरुवातीला आपण आता तुम्ही म्हणसाल छातीचा 4था भाग बघितला पण माप नाही टाकलं, गळारुंदी घेण्यासाठी आपण माप बघितलेलं। साईजनुसार गळारुंदी घ्यायची असते आपल्याला। तर गळारुंदीचं छातीचा 4था भाग आपण मुंडा घेतल्यानंतर माप टाकायचं आहे। आता बघा, समोरील गळा घ्यायचा आहे आपल्याला। समोरचा गळा आपला बरोबर 5 इंच आहे। हे बघा, इथपर्यंत बघायचं आहे। हे समोरचं जे हे आहे बटन आहे तिथपर्यंत आपल्याला
हे बघायचं आहे किती आहे. बरोबर आपलं समोरील गळा 5 इंच आहे, त्यामध्ये अर्धा इंच मिक्स करायचं म्हणजे बरोबर आपल्याला इथं 5.5 इंच घ्यायचं आहे. आता वरती 2 इंच गळा रुंदी घेतली, खालीही बरोबर 2 इंच गळा रुंदी घ्यायची. कारण बघा वरती गळा रुंदी जास्त कमी खाली जास्त झाली तर ब्लाऊजचं माप चुकतं, त्यामुळं शोल्डर उतरण्याचे चान्सेस भरपूर असतात. त्यामुळं गळा रुंदी वरती खालती सेम घ्यायची. आता हा 28 साईजचा ब्लाऊज आहे, याचं काही शोल्डर उतरणार नाही, पण दुसऱ्या ब्लाऊजचं होऊ शकतं, त्यामुळं आपण सेम माप इथं घ्यायचं आहे. आता बघा इथं घेतलं, आता इथं गोलाकार देऊन घ्यायचा आहे आपल्याला. समोरच्या गळ्याला गोलाकार देऊन झालेला आहे. आता आपल्याला मुंडा घ्यायचा आहे. तर बघा मुंडा घेताना शोल्डर पासून इथपर्यंत बघायचं आहे आपल्याला. बाही वरती करून घ्यायची थोडीशी आणि आपल्याला माप घ्यायचं आहे. इथे आहे बघायचं आहे. तर याचा मुंडा बरोबर 4.5 इंच येत आहे, सॉरी 4 इंच मुंडा येत आहे याचा, बघू शकता. हे आपल्याला इथं शोल्डरला धरायचं आहे आणि हे असं बघून घ्यायचं आहे. बरोबर आपलं 4 इंच येतं, ह्यामध्ये अर्धा इंच मिक्स करायचं म्हणजे 4.5 इंच घ्यायचं आहे. त्या अगोदर आपण शोल्डर बघून घेऊया किती आहे. आपलं शोल्डर घ्यायचं आहे. शोल्डर बघा इथून पायपिंग पासून हे बाही जॉईंट केलेले आहे ना, इथपर्यंत बघायचं आहे. तर बघा आपलं शोल्डर आहे ते 2 इंच आहे. आपण 2.25 इंच शोल्डर आहे, तर आपण बरोबर इथं 2.25 इंच शोल्डर घ्यायचं आहे. म्हणजे शोल्डर घ्यायचं, त्यामध्ये अर्धा इंच मिक्स करायचं आहे. म्हणजे 2.25 आहे तर त्यामध्ये अर्धा इंच कुठल्याही ब्लाऊजच्या शोल्डरमध्ये अर्धा इंच मिक्स करायचं. आपलं 2.25 होतं, आपण अर्धा इंच मिक्स केलं म्हणजे आपलं 2.25 इंच शोल्डर झालेलं आहे. ठीक आहे. आता आपण मुंडा किती घेतलेला, आपल्याला तयार 4 होता, अर्धा इंच मार्जिन म्हणजे 4.5 इंच मुंडा घ्यायचा आहे आपल्याला. इथं 28 साईजचा ब्लाऊज आहे, 4.5 इंच मुंडा घेतला. हे मुंड्याचं मार्किंग करून घ्यायचं आहे आपल्याला. आता बघा वरती 2.25 इंच शोल्डर घेतलं, खालीही बरोबर 2.25 इंच शोल्डर आहे का बघून मगच मार्किंग करायचं. कारण काय होतं वरती खालती माप चुकू नये, त्यासाठी डबल माप टाकायचं आपण. आता आपल्याला छातीचा चौथा भाग टाकायचा आहे. किती होता आपला छातीचा चौथा भाग, बरोबर 7 इंच होता आणि 1.5 इंच मार्जिन आपल्याला. हे आपण मार्क करून घेऊया. आता खालच्या कमरेच्या बाजूला सेम माप टाकू, 7, 8 आणि 8.5 इंच माप टाकायचं आहे. म्हणजे छातीचा चौथा भाग 7 इंच, 1.5 इंच मार्जिन. कोणत्याही ब्लाऊजला सेम माप टाकायचं आहे. आता आपण मुंड्याचं माप टाकूया. पाठीमागचा मुंडा 1 आणि 1.5 आणि 1ला मार्किंग करायचं. पाठीमागचा 1.5चा, समोरचा 1चा. कोणत्याही ब्लाऊजचं मुंड्याचं माप सेम टाकायचं म्हणजे ब्लाऊज आपला व्यवस्थित येतो. बघा अशा पद्धतीने दोन्ही मुंड्याचे आकार देऊन झालेले आहेत. मुंड्याचे आकार दिल्यानंतर आता आपल्याला योकपट्टीचं माप टाकायचं आहे. योकपट्टी किती आहे तेवढीच घ्यायची आहे, त्यामध्ये अर्धा इंच मिक्स करायचं. जेवढं माप आहे त्यामध्ये अर्धा इंच मिक्स करायचं. बघा इथं, बघा इथं 2.5 आहे आणि इथं 2 आहे, तर आपल्याला 3 आणि 2.5चं माप टाकायचं आहे. म्हणजे अर्धा इंच मिक्स करायचं. समोरचं किती होतं 2.5, इकडचं किती आहे 2, तर आपण किती घ्यायचं 3 आणि 2.5चं माप टाकायचं आहे. क्रॉसपट्टीमध्ये आपण अर्धा इंच मिक्स करतो, 3 आणि इथं आपण 2.5 इंच घ्यायचं आहे. इथंही परत 2.5 इंच घ्यायचं. 2.5चा बॉक्स तयार करायचा. आणि इथं कर्वमध्ये ह्याला बघा इथं आकार द्यायचा आहे, जेणेकरून आपला ब्लाऊज आहे तो व्यवस्थित बसेल. त्यामुळं कर्वमध्ये इथं आकार देऊन घ्यायचा आहे. आता हे झालेलं आहे क्रॉसपट्टी, मुंडा, समोरील गळा, छातीचा चौथा भाग प्लस शिलाई मार्जिन. आता 4 टक्सचं माप टाकायचं आहे आपल्याला.
फोरटक्सचं माप टाकताना काय करायचं, छातीचा चौथा भाग आणि हे मार्जिन आहे. आता इकडच्या बाजूला आता बघा समोरील गळा आणि क्रॉसपट्टीच्या वरती जे अंतर आहे ना त्याचा मध्य काढून घ्यायचं आहे आपल्याला. सेम पद्धतीनं कुठल्याही ब्लाऊजचं माप टाकायचं. आता बघा हे किती आहे आपलं, जेवढा आहे तेवढ्याचा मध्य काढायचा. कसं करायचं, 5.5 आहे ना, 5.5चा मध्य येतो आपला 2.25 इंच. 2.25ला मार्किंग करायचं किंवा डबल फोल्ड टेप करून घ्यायचं आहे आपल्याला. असं करायचं किंवा हे बघा असं करायचं आहे. सेम अशा पद्धतीने आपल्याला हे माप टाकून घ्यायचं आहे. मध्य तरी काढायचा किंवा डबल फोल्ड टेप करून घ्यायचं आहे आपल्याला. तर बघा हे असं आपण माप टाकलेलं आहे. आता इथं किती घ्यायचं, आपण 2 इंच घ्यायचं आहे. इथून इकडं आपल्याला 3 इंच घ्यायचं आहे. इथून इकडं आपण किती घेतलं, 3 इंच घेतलं. इथं 2 इंच घेतलं, इथं 3 इंच घेतलं. वरती टक्स आहे तो 2 इंचाचा घेतला. हे बघा हे अंतर किती आहे, 2 इंच. तर आपण इकडं हे आपण 2 इंचाला मार्किंग करायचं. इकडंही 2 इंचाला असं मार्किंग करायचं आणि हे क्रॉस असं असे आकार देऊन घ्यायचे आहेत. बरोबर इथं घ्यायचं नाही, इकडच्या बाजूला घ्यायचं आणि हे असं आपण घ्यायचं आहे. अशा पद्धतीनं कोणत्याही साईजच्या ब्लाऊजचं आपल्याला माप काढायचं आहे. हे फोरटक्सचं झालेलं आहे. आपण आता हे जे आहे ते कट करून घेऊयात. आपण कट करायच्या अगोदर आपल्याला इथं टक्सचं हे करायचं आहे. बघा इकडं आपल्याला अर्धा इंच घ्यायचं आहे आणि इकडं अर्धा इंच घ्यायचं आहे आणि हे मार्क करून घ्यायचं आहे. तर बरोबर अर्धा इंच आहे का बघायचं आपल्याला. हे बघा इथं अर्धा आहे, इथं आपलं अर्धा आहे. तर आपण इथं किती इंच घेतलं, 1 इंच घेतलं. तर इकडं आपण बरोबर 1 इंचला वाढवून घ्यायचं आणि इथं शिलाईसाठी अर्धा इंच वाढवून घ्यायचं आणि हे क्रॉसमध्ये असं मार्क करायचं. बघा हे आपण असं एक्स्ट्रा अंतर घेतलेलं आहे. हे एक्स्ट्राचं अंतर पण पाठीमागच्या भागातून कमी करायचं. समोरच्या भागातून जसं आपण करणार आहोत 1 इंच उंचीतलं अंतर, तसं शिलाई मार्जिनमधलंही हे 1 इंच आणि वरचं अर्धा इंच कमी करायचं आहे. हे कट कसं करायचं बघा, हे जे आहे ते इथपर्यंत असं कट करायचं. हे एक्स्ट्रा अंतर असं कट करायचं. समोरील पाठीमागचा मुंडा सुरुवातीला कट करायचा. पाठीमागचा समोरचा गळा कट करून घ्यायचा आपल्याला असं. आणि दोन्ही पार्ट आहे ते आपल्याला असे वेगळे वेगळे करून घ्यायचे आहेत. आता बघा क्रॉसपट्टी जशी आहे तशी आपण कट करून घ्यायची. 1 इंचाचा मुंडा कट करायचा. हे समोरच्या भागाचं आपलं कटिंग झालेलं आहे. आता आपण पाठीमागचा भाग कट करूया. आता आपण पाठीमागचा भाग कट करूया. पाठीमागचा भाग कट करताना हे जे एक्स्ट्रा मार्जिन वाढवलेलं आपण टक्स घेण्यासाठी वाढवलेलं ते कट करूया. मुंड्याच्या तिथं आपण किती अर्धा इंच घेतलेलं आणि खाली 1 इंच घेतलेलं आपण. हे तर आपलं आहे. आता आपण हे क्रॉसमध्ये कट करायचं आहे, कारण वरती कमी आहे आणि खाली जास्त आहे. हे क्रॉसच कट होतं. हे कट करून घेतलेलं आहे. आता आपण हे कट केल्याच्या नंतर आता आपल्याला उंचीमधलं 1 इंच अंतर आहे ना तेही पाठीमागच्या भागातून कमी करायचं आहे. फोरटक्सचा ब्लाऊज आहे म्हणून आपण एक्स्ट्रा 1 इंच समोरच्या भागामध्ये वाढवत असतो. समोरच्या भागातून ते अंतर कट करायचं आहे. तयार उंची 12 होती, आपण 1 इंच वाढवलेलं 13. हे कट करायचं आहे उंचीतलं अंतर आपलं. आता फक्त तयार उंची आपल्याला 13 इंच इथं ठेवायची आहे. पेपरवरती आपल्याला बरोबर 13 इंच ठेवायचं आहे. तर 13 इंच झाल्यानंतर आता पाठीमागचा गळा घ्यायचा आहे आपल्याला. तर हा बघायचा आहे पाठीमागचा गळा किती आहे.
5 आहे, त्यामध्ये अर्धा इंच मिक्स करायचं म्हणजे 6 इंच घ्यायचं आहे आपल्याला. पाच आहे, अर्धा इंच मिक्स करायचं म्हणजे 5.5 इंच इथं घ्यायचं आहे खालच्या बाजूला. आणि इथं 2 इंच गळारुंदी घेतलेली, इथंही आपण गळारुंदी 2 इंच घ्यायची. हे मार्क करून घ्यायचं आणि व्यवस्थित असा गोलाकार देऊन घ्यायचा आहे आणि हे कट करून घ्यायचं आहे. आता बघा पाठीमागचा भागही तयार झाला. बाहीचं कटिंग करूयात. आता सुरुवातीला बाहीचं कटिंग करताना अगोदर आपण माप टाकू, मोजून घेऊया बाहीची उंची. आणि मग बघा बाहीची उंची किती आहे आपली, 5.25 आहे. त्यांना 4.5 ठेवायचे आहे, पाव इंच कमी करायचं आहे असं सांगितलेलं आहे ब्लाऊज तयार करताना. त्यामुळे आता आपण 4.5 इंच तयार बाहीची उंची. आणि आपल्याला हा मापाला अस्तरचा ब्लाऊज आहे, पण शिलाईसाठी बिगर अस्तरचा आहे, त्यामुळे 1.5 इंच मिक्स करायचं. 4.5, 5 आणि 6 इंच उंची घ्यायची आहे. बाहीची उंची किती घ्यायची आहे आपल्याला बघा. सुरुवातीला आपण मार्जिन मिक्स करायचं 1.5 इंच. बिगर अस्तरचा ब्लाऊज असेल तर 1.5 इंच मार्जिन घ्यायचं, अस्तरचा ब्लाऊज असेल तर अर्धा इंच घ्यायचं. हा आपला बिगर अस्तरचा ब्लाऊज तयार करणार आहोत, अस्तरचा ब्लाऊज आहे हा. तर आता बघा 4.5 इंच बाहीची उंची घेतली. आता छातीचा बाहेरुंदी काढताना नेहमी छातीचा चौथा भाग घ्यायचा. तर छातीचा चौथा भाग किती आहे आपला, 7 इंच आहे. आता इथंही आपल्याला 1.5 इंच मार्जिन आणि 4.5 इंच बाहीची उंची. आणि हे आपण मार्क करून घेऊया. हा इकडच्या साईडनी पण मार्क करून घ्यायचं. आता बघा 4.5 इंच बाहीची उंची आहे, तर कॅप हाईट आपल्याला इथं 2 इंच घ्यायची आहे. 4-4.5 इंच बाहीची उंची असेल तर कॅप हाईट आपण इथं 2 इंच घ्यायचं आहे. ज्या ठिकाणी 2 इंच घेतलेलं आहे त्या ठिकाणी आपण 1.5 इंच घ्यायचं आहे. 2 इंच घेतलं तरीही चालतं, 1.5 इंच घेतलं तरीही चालतं. इथंही आपण 1.5 इंचाला मार्किंग करायची आणि 1.25 इंचाला म्हणजे मध्ये काढून आकार देण्यासाठी. कारण 28 साईजचा ब्लाऊज आहे, त्यामुळं 1.5 इंच घेतलेला आहे आकार व्यवस्थित येण्यासाठी. आता बघा इथून सुरू करायचं आणि हा असा पहिला आकार देऊन घ्यायचा आहे. 2 आकार असतात बाहीचे, हा एक पहिला आकार झाला. दुसरा आकार देताना मध्ये काढायचा आणि इथून सुरुवात करायची आणि हा असा आकार देऊन घ्यायचा आहे. कारण बाहीचं माप आपल्या 28 साईजचं आहे, त्यामुळं जास्तही खोलगट आकार देऊन घ्यायचं नाही. बघू शकता हे आतलं जे अंतर आहे ते अर्धा इंच पाहिजे. ठीक आहे. आता दंडघेर बघायचा आहे, तर दंडघेर किती आहे ते बघण्यासाठी ब्लाऊज आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचा. 4.25 इंच दंडघेर आहे, तर 4.25 इंच घ्यायचं. त्यामध्ये 1.5 इंच मार्जिन मिक्स करायचं आणि हे क्रॉसमध्ये मार्किंग करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने हे आपलं बाहीचं पण कटिंग झालेलं आहे. तर कुठल्याही साईजच्या बाहीचं कटिंग करताना असंच कटिंग करा, म्हणजे तुमचा ब्लाऊज कुठंही चुकणार नाही. सुरुवातीला बाहेरचा आकार कट करून घ्यायचा आणि मग बाही उकलून घेतल्याच्या नंतर आपल्याला हा आकार कट करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने तुम्ही कोणत्याही साईजचं आणि कसलंही कटिंग सहज करू शकता. ही झालेली आहे आपली बाही कटिंग. तर अशा पद्धतीने आपण 28 साईजच्या ब्लाऊजचं माप घेऊन परफेक्ट असं कटिंग केलेलं आहे. तर कसा वाटला हा व्हिडिओ नक्की सांगा. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण बघत जा आणि लाईक शेअर करत जा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.